सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला काल आसनाचं महत्त्व, आसनसिद्धीचं महत्त्व समजवलं की त्यांना एका वेळेला बसल्यानंतर 3 तासापर्यंत ते पद्मासनात बसू शकत होते. आणि अर्थात ही अवस्था हळूहळू करत प्राप्त होणारी आहे आणि प्रत्येकाला ती साध्य होऊ शकते. आणि त्यांना एक लक्षात आलं की अशा पद्धतीने आपण आसन सिद्ध झालं. आता आपण 5 मिनिटापासून सुरुवात करत की 10 मिनिटापासून 15-20 मिनिटापर्यंत असं करत करत आपण आपली पण ही अवस्था वाढवू शकतो. काहीही हालचाल न करता हाताची, पायाची, त्यानंतर डोळ्यांची, डोळे बंद करून आणि कुठलीही हालचाल न करता आपण ध्यानात बसणं. आणि इथं त्यांनी दिलेलं आहे की ध्यान लागो किंवा नाही लागो, एकाग्रता हो किंवा नाही हो, परंतु मी आसनात त्या वेळेला बसलेलो आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांना ही जी अवस्था साध्य झाली ती असं नाही की बसले आणि लगेच ध्यान लागलं, बसले आणि लगेच एकाग्रता आली, असं होत नाही आहे. एवढा महान विभूतींना सुद्धा एकाग्रतेसाठी, ध्यान लागण्यासाठी वेळ लागलेला आहे. तर आपण तर फार सामान्य आहोत. गुरुदेवांनी पण सांगितलं होतं की सुरुवातीच्या काही अवस्थांमध्ये गुरुदेव म्हणाले की 1 तासपर्यंत पूर्ण म्हणजे ध्यान लागण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे ध्यानात खोल प्रवेश करण्यासाठी 1 तासाचा वेळ जातो, हे गुरुदेवांनी पण सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काही अवस्थांमध्ये अर्थात त्यांना ज्या पद्धतीचं ध्यान म्हणायचं आहे तेवढं खोल जाण्यासाठी तेवढा कालावधी त्यांना सुद्धा लागलेला आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे त्यांनी काल खूप सुंदर सांगितलेलं आहे की जेव्हा ध्यान लागतं, आसन सिद्ध होतं, तर आसन सिद्ध झाल्यानंतर आपण एका निश्चल असतं, आपलं शरीर पूर्णतः स्तब्ध निश्चल अशा अवस्थेत असतो. आणि त्यावेळेला तसं असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या प्राणशक्ती, कुंडलिनी शक्ती वहन करणाऱ्या ज्या नाड्या आहेत आणि प्राणाच्या सहाय्याने ती कुंडलिनी शक्ती वहन होते या सर्व नाड्यांमधनं, तर ह्या 72,000 नाड्यांचं जाळं पूर्ण शरीरभर पसरलेलं आहे. तर जेव्हा आसन सिद्ध होतं तर त्यावेळेला ह्या 72,000 नाड्यांची शुद्धी होते आणि त्यामध्ये जे साचलेला मल आहे, जे काही अडथळे आहेत, दोष आहेत, ते दूर होतात. आणि हे दोष दूर झाल्यानंतर मग त्यामध्ये प्राणशुद्धी पण होते, नाड्यांची शुद्धी होते. जे त्यामध्ये असलेले मल दूर गेल्यामुळे त्यातले अडथळे दूर होतात आणि त्यामुळे तिथून प्राणाचं कुंडलिनी शक्तीचं प्रवाहन चांगलं होतं. आणि त्यामुळे नंतर त्यांनी दिलेलं आहे की ध्यान चांगलं सखोल लागू लागतं. आणि त्यासाठी त्यांनी दिलं की जसं एखादं घर आहे, आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल, कचरा असेल, तर तिथे आपल्याला राहावंसं नाही वाटणार. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या ह्या शरीरामध्ये, म्हणजे आपलं जर शरीर आहे त्या शरीरामध्ये नाड्यांची शुद्धी झाली, प्रत्येक पेशीची शुद्धी झाली, तर मग ध्यान लागण्यास मदत होते. ध्यान लागण्यासाठी ध्यान सहज होतं आणि ध्यान लागू शकतं, कारण त्या शरीरातनं तो प्राणशक्तीचा प्रवाह, कुंडलिनी शक्तीचा प्रवाह चांगल्या रीतीने होतो. आणि मग आपोआप प्राणायाम होऊ लागतात, आपोआप ध्यान लागू लागतं. म्हणजे आपोआप श्वास पण त्या प्राणशुद्धीमुळे आणि प्राणाचं प्रवाहन चांगलं झाल्यामुळे प्राणायाम पण आपणहूनच होऊ लागतात. दीर्घ कधी श्वास होईल, कधी कुंभक होईल, कधी छोटा होईल, कधी मोठा, हे आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार आपणहूनच लागतात आणि मग ध्यान चांगलं लागू लागतं. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, घेण्यासारखी आहे की आपल्या इथे ध्यानाला महत्त्व दिले. ध्यानातनंच मग वेगवेगळी आसनं त्यांना
साध्य झालेली आहेत, वेगवेगळे प्राणायाम त्यांना साध्य झाले आहेत, वेगळ्या मुद्रा त्यांच्या शरीरात केल्या आहेत, वेगळे बंध निर्माण झालेले आहेत. हे असं घडतं ह्या महान विभूतींच्या बाबतीत. ते जास्तीत जास्त ध्यानाला प्राधान्य देतात, जास्तीत जास्त ध्यानाची साधना करतात. आता नेमकं आत्ता उलट होतं की आत्ता माणसं आसनं प्राणायाम भरपूर केलं जातं, जास्त करायलाही हरकत नाही, परंतु मग तो तेवढ्यातच अडकतो आणि ध्यान करत नाही. आणि त्यामुळे तो केवळ आणि केवळ शरीराच्या कोशातच हल्ली सर्व काही साधना जी आहे ती शरीराच्या कोशातच अडकलेली आहे. तर हे आहे. पण जर चांगल्या रीतीने ते करावं, शरीरासाठी वॉकिंग करावं, थोडंसं काही करावं, परंतु त्याचबरोबरीने माझं ध्यान त्याहीपेक्षा जास्त होईल हे महत्त्वाचं आहे. शरीराच्या टप्प्यातनं हळूहळू आपण ध्यानाचा कालावधी जर वाढवला तर ह्या ध्यानामध्येच आपले प्राणायाम पण होणार आहे, ह्या ध्यानामधून जास्त सूक्ष्म काम होणार आहे, हे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता त्यानंतर त्यांनी सांगितलं की जे त्यांच्या शरीरात नंतर हळूहळू उष्णता वाढू लागली, खूप जास्त उष्णता वाढू लागली की थंड पाण्यात जरी बसलं तरी सुद्धा असह्य होत होती. त्याच वेळेला नेमकं त्यांना त्यांचे गुरु भगवान नित्यानंदांनी त्यांच्यासाठी अत्तर पाठवून दिलं आणि त्यांना सांगितलं की हे अत्तर लावणं ध्यानात असताना किंवा नंतर किंवा फुलं धारण करणं, तर ह्यामुळे त्या फुलांच्या सुगंधी तत्वामधनं त्या श्वासातून आपणाला ते शीतलता आणि पृथ्वी तत्व प्राप्त होत असतं आणि त्यामुळे उष्णता कमी होण्यासाठी मदत होत असते. तर हे आपल्याला काल सूत्र आपल्याला सांगितलं. म्हणूनच अगरबत्ती लावणं किंवा एखादा आत्ता अगरबत्ती मिळतात त्या केमिकल्सच्या असतात, त्यामुळे त्या सहन होतील सगळ्यांनाच असं नाही आहे, तर आपण तिथं हे करू शकतो की काही देशी गाईच्या गोवऱ्या. सगळ्यात उत्तम आहे की अग्निहोत्र करणं सकाळ संध्याकाळ, सगळ्यात उत्तम आहे की अग्निहोत्र करणं आणि आपल्या घरात आपण ध्यान करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. कारण मग केमिकल आणि या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचू शकतो आणि खूप चांगल्या रीतीने आपल्याला मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण कालपर्यंत आलो होतो. आता आपण पुढे पाहूयात काय म्हणतायत ते. इथे आता त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व हे ध्यानाचं सुख त्यांना सर्वश्रेष्ठ सुख वाटत होतं आणि त्यांनी दिले बाकीची सारे सुखे मिथ्या वाटू लागली. यानंतर माझे तंद्रा सुख अधिकाधिक वाढू लागले. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, कधी कधी मुलाधारापासून कंठापर्यंत एक सुंदर रुपेरी रंगाची खांबासारखी उभी असलेली छोटीशी नळी दिसे. ती फारच आकर्षक होती. ती एवढीशी नळी रुपेरी प्रकाशाने कशी भरली गेली होती ते काही समजेना. इथे काय सांगतायत की मुलाधारापासून कंठापर्यंत एक सुंदर रुपेरी रंगाची खांबासारखी उभी असलेली छोटीशी नळी दिसे. ती फारच आकर्षक होती. ती एवढीशी नळी रुपेरी प्रकाशाने कशी भरली गेली होती ते काही समजेना. कधी कधी प्रत्येक चक्रात कोणती ना कोणती देवता दृष्टीस पडे. चक्रस्थानी थोडी वेदनाही होत असे. कधी कधी ध्यानात मला सबंध, नाडी समुच्चय, रक्तकोश, मलकोश आणि अन्नकोश उघडलेले दिसत. काय म्हणते, ध्यानात मला सबंध, नाडी समुच्चय, रक्तकोश, मलकोश आणि अन्नकोश उघडलेले दिसत. साऱ्या नाड्यांत एक प्रकारची बहुरंगी ज्योती पसरलेली असे आणि तिच्या प्रकाशात त्या सर्व नाड्या मला दिसत. साऱ्या नाड्यांत एक प्रकारची बहुरंगी ज्योती पसरलेली असे आणि तिच्या प्रकाशात त्या सर्व नाड्या मला दिसत. शक्तीच्या वाढत्या वेगाचे त्या नाड्यांत चाललेले स्पंदन सुद्धा दिसत असे. इथे देतायत आता पूर्णतः त्यांना त्यांचं अन्नकोश, त्यानंतर रक्तकोश, मलकोश, नाडी समुच्चय सर्व दिसतोय. आता आयुर्वेद किंवा मेडिकल MBBS असो, होमिओपॅथी असो, डिसेक्शन करून दाखवलं जातं की बाबा ही अन्ननलिका, हे फुफ्फुसांच्या आतमध्ये असे वायुकोश असतात, हे लिव्हर आहे, हे स्वादुपिंड आहे, ही आतडी आहेत, हे आपल्याला कापून चिरफाड करून सगळं काही करावं लागतं. तर परंतु जेव्हा सर्वात प्रथम
वैद्यकीय शास्त्र जे निर्माण झालं ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र आहे. आणि मग ते वेदातून अथर्व वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. आणि ह्या ह्यामध्ये संपूर्णतः पूर्ण शरीर रचना सांगितलेली आहे. त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं डिसेक्शन वगैरे न करता हे कसं त्यांना जाणवलं, तर हे त्यांना दर्शन पूर्ण होत होतं, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इथे. बाबा मुक्तानंदांना पण त्यांच्या आतमध्ये असलेलं सर्व काही स्पष्ट दिसत होतं. आणि तसंच आणि त्यातनंच मग आपलं वैद्यकीय शास्त्र, आपलं पुरातन आयुर्वेद शास्त्र पण निर्माण झालं. आणि मग आता मॉडर्न सायन्सने अजून त्यामध्ये प्रगती केलेली आहे काही बाबतीत, सर्वच बाबतीत नाही. आता पुढे ते म्हणत आहेत की ध्यानाला बसताच रोज प्रथम प्राणवायूचा शरीरात वेगाने संचार सुरू होईल. इथे आता ते स्पष्ट सांगतात, आपण कालही पाहिले की प्रत्येक जे चक्र आहेत, प्रत्येक शक्ती केंद्र आहेत मूलाधारापासून सहस्रारापर्यंत, त्या प्रत्येक स्थानाची देवता आहे आणि प्रत्येक स्थानामध्ये ज्योती आहे. तर त्यांना ते दर्शन पण झालं होतं, प्रत्येक केंद्रामधली देवता, तर त्यांचं दर्शन पण झालं होतं. तर आणि त्या रक्तज्योतीमध्ये त्यांना आता एक अशी नळी दिसते आणि त्या नळीला मूलाधारापासून ते कंठापर्यंत त्या नळीमध्ये पूर्णतः रुपेरी म्हणजे चांदीसारखं चकचकीत त्यांना ते प्रकाश दिसतोय, हे त्यांनी सांगतायत. आणि त्या प्रकाशात मग त्यांना नंतर शरीरातले आतल्या सगळं रक्तकोश, अन्नकोश, मलकोश हे सगळं काही त्यांना दिसलेलं आहे. आता पुढे सांगतात की ध्यानाला बसताच रोज प्रथम प्राणवायूचा शरीरात वेगाने संचार सुरू होईल. त्यानंतर रक्त आणि श्वेत ज्योती दृष्टीस पडत ध्यान होता होता आता लोकांतरही दिसू लागले. या दशेत पूर्ण तंद्रा लागली की कितीतरी जातीचे नाग आणि भयानक सर्प दिसत असत. त्यामुळे मन थोडे भयभीतही होत असे. मग ध्यानात येणाऱ्या अनुभवांचे मी सूक्ष्म मनन करी. आता बोलणे फार कमी करून टाकले, कारण वाचनात, ध्यान करण्यात आणि थोडी विश्रांती घेण्यात बराच वेळ व्यतीत होत असे. एखाद्या दिवशी कोणी भक्त मंडळी आली की त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी होत, परंतु रोजच्या वेळात बदल झाला की त्या दिवशी आनंदाचे स्फुरणही कमी होत असे. वाचकांनी लक्षात ठेवावे की जिथे मला तंद्रा लागत होती त्या स्थानाचा यापुढे मी तंद्रालोक असा उल्लेख करणार आहे. मला कधी मानसिक किंवा व्यावहारिक उपद्रव झाला की त्या दिवशी ध्यानलोक आणि तंद्रालोकापर्यंत जाताच येत नसे. त्या दिवशी मी थोडा उदास होऊन जाई. त्यामुळे कुणाला भेटणे आणि कुणाशी गप्पा सप्पा मारणे वगैरे सारे मी सोडून दिले. यानंतर ध्यानामध्ये मला बाह्य जगतात घडणाऱ्या घटनाही दिसू लागल्या. त्यामुळे बाह्य जगताचे स्वरूप अधिकाधिक समजू लागले. श्वेत ज्योतीचे ध्यान चालू असताना मध्येच हृदय कमल दिसू लागे. त्यातील दिव्य तेजयुक्त ज्योतीचे क्षणभरात दर्शनही मला मंत्रमुग्ध करून टाकी. हृदयातील ज्योत विजेसारखी चमकू लागली की सुख आणि प्रेमभरीत मस्तीने मला पूर्ण आनंदाची स्थिती प्राप्त होत असे. त्यावेळी आम्रवृक्षाच्या जवळपास असलो तर मी त्या वृक्षाला प्रेमाने मिठी मारत असे. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी दिलेलं आहे की ध्यान आता त्यांचं सखोल होऊ लागलंय आणि त्यांना अनेक लोकांचं पण दर्शन होत होतं. आता ते पुढे पूर्ण दर्शनं येणार आहेत की त्यांना सर्व नागलोक, देवतालोक, त्यानंतर नर्क, त्याच्यानंतर हे सर्व दर्शनं झाले, तिथे ते जाऊन आलेले आहेत आणि त्याचं सर्व वर्णन आता पुढे येणार आहे. आणि इथे सांगतायत की परंतु एक ते बोलले की आता कोणाशी बोलावंसं त्यांना वाटेना, पण लोक त्यांना भेटायला यायची, मग काही गप्पा व्हायच्या, काही बोलणं व्हायचं, पण तेवढ्याने सुद्धा मग काय त्यांची ती ध्यानाची वेळ निघून जात असेल समजा किंवा थोडी उशिरा होत असेल तर ते म्हणाले की माझ्या ध्यानावरती परिणाम होत होता आणि मग मला ज्या पद्धतीने ध्यानामध्ये
प्रवेश व्हायला पाहिजे किंवा ध्यान लागल्यानंतर मी तंद्रा लोकामध्ये म्हणजे त्या सुषुप्तीमध्ये त्यांनी प्रवेश, ते त्यांना होत नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांनी थोडं बोलणं कमी केलं, सर्व काही हे सांगतात. तर इथे आता इथपर्यंतचं जे वाचन आहे तिथे आपल्या पहिली पाकळी जी शरीराची आहे आणि ती पाकळी आणि जी लाल रंगाची त्यांना दिसली रक्तज्योती आणि ती पाकळी त्या ज्योती, त्या रक्तज्योतीमध्येच म्हणजे ती शरीराची पहिली पाकळी आहे, ती 3.5 हात म्हणजे औट हात, 3.5 हात त्याची आकार आहे आणि ती पाकळी अकार हे तिचं रूप अकारापासून आहे आणि त्यानंतर विश्व हे त्याचं देवता आहे आणि त्या म्हणजे ह्या पाकळीतनंच म्हणजे जर आपल्या मर्यादित आपलं व्यक्तिमत्व आहे तर हे शरीर ही पहिली हे पाकळी आणि हे जे दिसणारं विश्व आहे हे भगवंताचं शरीर ही त्याची भगवंताची पहिली पाकळी आहे, विश्वाची पहिली पाकळी, दिसणारं दृश्य रूप आणि ओम मधलं उ म मधलं आणि अर्धचंद्र त्यातली अकार ही मात्रा आहे ह्या पहिल्या पाकळीची. आणि इथं त्यांनी दिलेलं आहे की या पद्धतीने ह्या पहिल्या पाकळीचं त्यांनी वर्णन केलं आणि ही त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या आकाराची दिसली आणि नंतर हीच पाकळी एवढी मोठी झाली की पूर्णतः विश्वरूप झाली. पूर्णतः यामध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, वरपासून खालपर्यंत अशी सर्व ती व्यापक झाली आणि त्यामुळे त्यांना एक ह्या पूर्ण विश्वामध्ये जे जे काही आहे, जे जे काही दिशा, ज्या दिशांना जे जे काही आहे ते सर्व दर्शनं त्यांना झालेली आहे. आणि त्यातूनच आपण काल पाहिलं की आपल्या ऋषीमुनींना आणि आपल्या संतांना की ते विश्वाकार होतात, परमात्मा स्वरूप होतात, ह्या अनुभूती येतात आणि सर्वत्र त्यांना भगवत तत्व का भरलेलं आहे कारण ते अनुभव ते घेतात. तर हे पहिल्या पाकळीमध्ये ध्यान झाल्यानंतर ही अवस्था येते आणि आता ही पहिल्या पाकळीचे जे रक्तवर्ण त्यांना दिसत होता, रक्त ज्योत त्यांना दिसत होती आणि ती ज्योतच आपल्या 3.5 हाताच्या शरीरापासून ती त्यांना विश्वरूप दिसली आणि त्यानंतर आता त्यांना त्याच ज्योतीमध्ये आतमध्ये त्यांना पुढे श्वेत रंगाची म्हणजे पांढऱ्या रंगाची ज्योत दिसते. आता त्या संदर्भात ही दुसरी पाकळी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाची ही दुसरी पाकळी आहे, त्या संदर्भात आता वाचन करतायत. म्हणजे शरीराच्या पाकळीला केवढं मोठं महत्त्व आहे की आपल्या नाडी शुद्ध होणं, आसन सिद्ध आणि त्यासाठी आसन सिद्धी महत्त्वाची आहे. त्यासाठी स्तब्ध ध्यान, जशी आपण गणपतीची मूर्ती स्थापित करतो तसं आपण त्या मूर्ती स्वरूपात अधिष्ठित होऊन तसं ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जाऊन आपण हळूहळू आपल्यातला एक कण सुरुवात होईल चांगल्या रीतीने शुद्ध व्हायला. आता पुढे म्हणतात श्वेतेश्वरी. आता पहिलं होतं रक्तेश्वरी, ही पहिली पाकळी झाली, ती शरीराशी संबंधित आहे. आता दुसरी श्वेतेश्वरी पाकळी आहे. ते बाबा मुक्तानंद म्हणतात हळूहळू रक्तेश्वरीनंतर पूर्ण श्वेतेश्वरीचे ध्यान होऊ लागले. हळूहळू रक्तेश्वरीनंतर पूर्ण श्वेतेश्वरीचे ध्यान होऊ लागले. संपूर्ण अंगुष्ठ प्रमाण श्वेत ज्योत आता समोर येऊन उभी राहू लागली. हिचं प्रमाण अंगुष्ठाचा अंगठ्या एवढं आहे, अंगठ्या एवढी ही पाकळी आहे आणि तिचं रंग आहे सफेद आहे. ध्यान स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीरात होऊ लागले. आता ध्यान त्यांचं सूक्ष्म शरीरात होऊ लागलं. श्वेतेश्वरी म्हणून ज्याचा मी आतापर्यंत उल्लेख करीत होतो ते हे अंगुष्ठाकृती सूक्ष्म शरीर. या शरीरात जीवात्म्याला स्वप्न सृष्टीचा अनुभव येतो आणि जागृतावस्थेतील श्रमांचा परिहार होऊन किंचित काल विश्रांती मिळते. वेदांतात वर्णन केलेले सूक्ष्म शरीर ते हेच. याच्याच आधाराने स्थूल शरीर चालते. हे सूक्ष्म शरीर म्हणजे ओंकाराची दुसरी मात्रा उकार. या शरीरात जीवात्म्याला तैजस असे नामाभिधान आहे. आपले कंठस्थान हे त्याचे निवासस्थान आहे. श्वेत ज्योतीचे
दर्शन किंवा स्वप्नानुभूती हा त्या स्थानी येणारा प्रत्यक्ष अनुभव आहे. अशा पूर्ण अनुभवाशिवाय वेदांत पंगू ठरेल. अप्रत्यक्ष किंवा दर्वी पाकरसम यथा म्हणजे स्वतःला भोजनाचा स्वादही ठाऊक नसताना दुसऱ्यांना अन्न वाढणाऱ्या पळीसारखा ठरेल. आता इथे दुसरी पाकळी सांगतायत. पहिली पाकळी ही शरीराशी संबंधित आहे, लाल रंगाची आहे, आकार मात्रा आहे आणि तिचं जे निवासस्थान आहे पहिल्या पाकळीचं ते डोळे आहेत, नेत्र हे निवासस्थान आहे आणि विश्व हे त्याचं नाम आहे. विश्व हे विश्वरूप पण ती आहे. आता दुसरी पाकळी आहे ती सूक्ष्म शरीराशी संबंधित आहे आणि जेव्हा ध्यान अजून खोल होऊ लागतं तेव्हा सूक्ष्म ह्या पाकळीमध्ये प्रवेश होतो साधकाचा. हे इथे दिलेलं आहे आणि ही पाकळी सफेद रंगाची अंगठ्याच्या आकाराची आहे आणि तिचं स्थान कंठस्थान आहे हे सांगितलेलं आहे. आणि तैजस हे काय सांगितलंय, तैजस म्हणजे तेज हे नामाभिधान आहे, कंठस्थान हे निवासस्थान आहे इथे दिलेले आहे. आणि ह्या पाकळीत प्रवेश केल्यानंतर मग एक विश्रांत अवस्था प्राप्त होते. इथे आपण पाहिलं की कंठस्थानी विश्रांती अवस्था आपल्याला पहिल्याच सुरुवातीला पण सांगितलंय की कंठस्थानी विश्रांती निद्रेचं स्थान आहे कंठस्थान. तर इथे विश्रांती प्राप्त होते ह्या पाकळीत प्रवेश केल्यानंतर. आता बाबा मुक्तानंद म्हणतायत की आता सूक्ष्म ध्यान अधिक गाढ होऊ लागले होते. आता त्यांचं ध्यान सूक्ष्म होऊ लागलं. प्रथम ध्यानात झोप थोडी जास्त येत होती, नंतर ती कमी झाली. माझे सूक्ष्म ध्यान वाढू लागल्यानंतर पुढे अमुक अमुक होणार अशा प्रकारचे दृष्टांत होऊ लागले. उदाहरणार्थ कोठे आग लागणार असेल किंवा मोटार अपघात होणार असेल तर ते मला दृष्टांतात आधी दिसे आणि 1-2 दिवसांत तशी घटना घडल्याची बातमीही कानावर येई. ह्यामुळे ध्यानात रुची वाढू लागे आणि माझे मन ध्यानाच्या अपार महिम्याची प्रशंसा करू लागे. एक दिवस ध्यान सुरू होताच पाळण्यात पहुडलेले एक सुंदर बालक दिसू लागले. 1-1.5 वर्षाच्या त्या बालकाच्या गळ्यात मोत्याचा हार होता. त्याच्या मस्तकावर सुवर्णाचा मुकुट होता. त्याचा शृंगार अपूर्व होता. पाळणा होता सोन्याचा आणि त्याला नवरत्ने जडवलेली होती. अशा अतिशय सुंदर पाळण्यात ते बालक झोका घेत होते. त्याच्या आसपास कोणीही नव्हते. मिश्र ज्योतिर्मय प्रकाशात ते मनोहर बालक मला दिसत होते. अजूनही मला ते आठवते. माझ्याकडे वळून ते आनंदाने खळखळून हसले. आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी खुणावून मला जवळ बोलावू लागले. ते ध्यान किती सुखद होते म्हणून सांगू. त्या दिवशी मी 15 लोकाच्याही पलीकडे गेलो. तिथे बराच वेळ काहीही दिसले नाही, केवळ निरामय स्थिती. ध्यान संपले. ते बालक पुन्हा दिसावे म्हणून पुन्हा डोळे बंद करून आत पाहू लागलो, पण ते काही दिसले नाही. प्रत्यक्ष श्रीहरीने त्या बालक रूपाने मला दर्शन दिले होते अशी माझी खात्री झाली. त्याचे दर्शन झाल्यानंतर माझी साधना आणखी चांगली होऊ लागली. यानंतर विशेषतः 2-3 दिवस तर ध्यान फारच सुंदर झाले. एकदा मोत्यांच्या माळांचे ढीगच्या ढीग पाहिले. एकदा दूध देणारी सुंदर सकस धेनू दिसली. मला सुवर्णाच्या पाळण्यात दिसलेल्या बालकासारखाच तिच्या वासराचा रंग होता. ते सुंदर वत्स त्या गायीचे दूध पीत आहे असे दिसले. आता ध्यान सुरू होण्यापूर्वी आज काय दिसणार असे एक नवे कुतूहल वाटू लागले. ध्यानात दिसणाऱ्या काही दृश्यांमुळे मी इतका मोहून जात असे की केव्हा एकदा सायंकाळ होईल किंवा प्रातःकाल होईल आणि केव्हा एकदा मी ध्यानाला बसेन असे मला होऊन जाईल. आता माझ्या चित्ताला हे एक व्यसनच लागले. ध्यान संपल्यावर ध्यानात दिसलेल्या दृश्याची पुन्हा पुन्हा आठवण येईल. शरीर पुलकित होऊन जाईल. माझ्या भाग्याची मीच प्रशंसा करी. अशा प्रकारे ध्यान आणि ध्यानात दिसणाऱ्या दृश्यांचे स्मरण करण्यात संपूर्ण दिवस रात्र निघून जात असे. तर ते इथे हे जे दृश्य ह्यालाच आपल्या संतांच्या वाङ्मयात प्रचिती असं सुद्धा म्हणतात. प्रचिती
म्हणजे भगवंताचं अस्तित्व, ईश्वरीय जे परमात्म शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती, हे असे विविध रूप साधकाला दाखवते. तर आणि ही विविध रूपांचे अनुभव जेव्हा ध्यान खोल होऊ लागतं तर अनेकांना अनेक रूपं दिसतात. अनेक, मग आता इथे मोत्यांच्या माळा दिसल्यात, ते बालक दिसलं आणि इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलंय पाळण्याचं, त्याच्यात असलेलं बालक. तर हे सर्व दिसलं. त्याच्यानंतर गाय दिसली, गाईचं वासरू दिसलं. तर हे असं सर्व दृश्य दिसतं रूपाच्या माध्यमातनं, प्रकाशाच्या माध्यमातनं. तर ह्यामुळे ध्यान करण्याची, हे नाही दिसलं तरी काही काळजीचं कारण नाही आहे. आपणाला आपलं नामस्मरण म्हणा किंवा जी ध्यानाची साधना आपल्याला आवडते ती आपण चालूच ठेवायची. कोणाला ध्यान नामस्मरण आवडेल, कोणाला मंत्र जाप आवडेल, जे काही आपल्याला अनुग्रह झालाय त्या रीतीने, कोणाला विपश्यना साधना आवडेल, जी पण ध्यानाची साधना ती आपण चालू ठेवायची. आता ही जे त्यांनी दिलेलं आहे हे खूप जास्त कालावधीच्या ध्यानानंतर ह्यांना हे सर्व दिसू लागले आणि हे सर्व रूप आहेत हे त्या कुंडलिनी शक्तीच ते दाखवत असते. आणि ती कुंडलिनी शक्तीच म्हणजे भगवंताची शक्ती आहे. आणि हे सगळं दिसल्यामुळे एक प्रकारचं चैतन्य, ध्यान करावंसं वाटणं, हे सर्व काही होतं. ते निरस होत नाही, ते एक त्याच्यामध्ये एक ऊर्जा आणि एक आनंद प्राप्त होत असतो. तर आता हे त्यांनी दिलेले. तर इथे आता श्वेतेश्वरी हा भाग पूर्ण झालेला आहे. दुसरी पाकळी की जिथे सूक्ष्म शरीरामध्ये, सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी ध्यान होऊन हे सर्व त्यांना दिसत होतं. आता तिसऱ्या पाकळीचं वर्णन आहे कृष्णेश्वरी, हे तिसरी पाकळी. आता ते सांगतायत, इथे सांगतायत कृष्णेश्वरी. श्वेत ध्यानानंतर कृष्ण ध्यान सुरू झाले. कृष्ण ध्यान होऊ लागले याचा अर्थ असा की परवार्ध म्हणजे अनामिकेच्या अग्राईत की कृष्ण वर्णाची ज्योत दिसू लागली. भगवान श्रीकृष्णाचे ध्यान लागले असे नव्हे. म्हणजे इथे देत आहेत कृष्ण म्हणजे काही श्रीकृष्ण दिसला नाहीये, कृष्णाला म्हणजे तो कृष्णवर्णीय आहे किंवा, तर त्यामुळे कृष्णाचं ध्यान नाही लागलंय, तर इथे तिसऱ्या पाकळीचं ध्यान लागलंय आणि ही कृष्ण वर्णाची ज्योत दिसू लागली आहे त्यांना. आता ध्यानाचे केंद्रस्थान आणखी वर सरकले. ध्यान अजून सूक्ष्म झालेलं आहे. माझे ध्यान कधी हृदयस्थानी तर कधी त्रिकुटी स्थानी म्हणजे भ्रूमध्यात स्वभावतास स्थिर होऊ लागले. प्रथम ते रक्त श्वेत कृष्ण ज्योतीत स्थिर होई. रक्त ज्योतीत श्वेत ज्योती आणि श्वेत ज्योतीत कृष्ण ज्योती दिसे. या तिन्ही ज्योती पाहत असताना मध्ये मध्ये विविध रंगांनी चमकणाऱ्या ज्योती सुद्धा दृष्टीस पडत. केवळ कृष्ण ज्योतीत मात्र ध्यान पूर्ण स्थिर होत असे. मनशांती तर होतीच, तरी पण पुढे आणखी काय दिसणार या उत्सुकतेमुळे, अधीरतेमुळे कधी कधी मनशांती कमी झाल्याचा भास होई. त्या दिवसात ध्यानामध्ये एक प्रकारचा गाढ भीषण अंधकार दिसे. तसला गडद अंधार मी बाह्य जगतातही कधी पाहिला नव्हता. या अंधारामुळे मला ध्यानाची भीती वाटू लागली होती. तरी सुद्धा त्या अंधाऱ्या स्थितीत मी बराच वेळ राहत असे. त्यानंतर हे दृश्य चटकन बदलून जाई आणि पुन्हा त्या पूर्व परिचित रक्त श्वेत कृष्ण ज्योती दिसू लागत. त्यांची प्रकाशकिरणे वारंवार न्याहाळत मी आनंदाने रंगून जात असे. अशा वेळी भ्रूमध्यात अतिशय वेदना होऊ लागत. तिथल्या चक्रामधील ही पीडा सुद्धा काही दिवस चालू राहिली. असे होता होता माझे दोन्ही डोळे इतके गरगर का फिरत आणि का दुखत कोण जाणे. दोन्ही डोळे वर चढत आणि बुबुळे चक्रासारखी फिरू लागत. अशा प्रकारे एक नवीन प्रकारचा अनुभव सुरू झाला. माझे डोळे अशा प्रकारे फिरू लागले की श्वासोश्वासही कंठापासून त्रिकुटीपर्यंतच मंद गतीने होऊ लागे. अशा वेळी ध्यानात मला नाना प्रकारचे सुगंध येत असत. तसले दिव्य सुगंध या जगात शोधूनही सापडतील की नाही याची शंका वाटते. कधी कधी हे सुगंध माझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांनाही येत असत.
माझी ध्यानकुटी ही सुगंधाने दरवळून जात असे. मधून मधून माझ्या डोळ्यांचे गरगर फिरणे बंद होई. ते वर जात मस्तकाच्या आतील भाग दृष्टीस पडे. तिथे एक अतिशय दिव्य तेजोनिधी सूर्य दिसत असे. काही नक्षत्रेही दिसत. त्यानंतर ध्यान उतरून जाई. मग मी शांतपणे कुटीच्या बाहेर येऊन आम्रवृक्षाखाली बसे. छोटे मोठे जे काही दिसे त्या साऱ्याचे मनातल्या मनात पुनरावलोकन करी. ध्यानात दिसलेल्या दृश्यांवर विचार करी. आता इथे पुढे देत आहेत कृष्णेश्वरी, म्हणजे कृष्ण रंगाची ज्योत त्यांना दिसते. आणि ती ज्योत त्यांनी दिलेलं आहे की अनामिकेच्या, म्हणजे आता बोटाच्या ही अनामिका हे बोट आहे, ही तर्जनी मध्यमा अनामिका, करंगळी अंगुष्ठ. तर हे मधल्या बोटाच्या बाजूचं बोट, त्याचा अग्रभाग आहे, तेवढंच हे कृष्णवर्णाची त्यांना ज्योत दिसते. आणि हे अजून सूक्ष्म ध्यान आहे. आणि इथं ते सांगतायत की त्यांचं ध्यान हृदयाच्या इथे आणि त्यानंतर भ्रूमध्याच्या इथे, दोन्ही भुवयांच्या मध्ये भ्रूकुटीच्या इथे ते स्थिर होत होतं. आणि त्यामुळे त्यांचे डोळे वर जायचे किंवा अनेकदा गरगर पण फिरत होते. आणि तेव्हा त्यांना सुगंधाचा अनुभव येत होता. आणि हा सुगंधाचा अनुभव एवढा मोठा होता की त्यांच्या खोलीमध्ये सुद्धा, तो कुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये सुद्धा तो सुगंध दरवळत असेल. आणि त्यांना भेटायला आलेल्या अनेक साधकांना सुद्धा तो सुगंधाचा अनुभव येत होता. तर इथे अजून ध्यान सूक्ष्म झाल्यामुळे आता त्यांना सुगंधाच्या अनुभवात आलेत. आणि त्यांना खूप गडद अंधार असा दिसतोय, हेही ते सांगतात की त्या अंधाराची भीती वाटत असे आणि ते ध्यान त्यांचं होत होतं. तर अशा प्रकारे ही तिसरी पाकळी आहे. आता हे तिसरं व्यक्तिमत्व जे आहे आपलं, एक चार्ट त्यांनी दिलाय, तो मी उद्याला फोटो काढून पाठवेन. आता ही तिसरी पाकळी आहे. पहिली पाकळी हे, एकच मिनिट जरा मी ते पान शोधते. आणि आता इथे तिसरी पाकळी जी आहे ती कारणदेहाशी संबंधित आहे. कारणदेह हे पुढे येईल आता. आणि तिचं आकार किती आहे तर पर्वार्ध, म्हणजे अनामिकाचा जो पर्व आहे त्या आकाराची आहे. आणि रंग आहे कृष्ण आणि अवस्था सुषुप्ती आहे. आता पहिली पाकळी शरीराची आहे, ती पाकळी नेहमी जागृत अवस्थेत असते. झोपू तेव्हाच हे आहे निद्रावस्थेत, आणि बाकी नेहमी आपण जागृत अवस्थेत असतो, शरीराची पाकळी. दुसरी पाकळी सूक्ष्म शरीराची आहे, ती स्वप्नावस्था त्यांनी दिली आहे. आणि तिसरी ही सुषुप्तावस्थेत आहे, कारण शरीर. आणि हिचं नाम आहे प्राज्ञ, म्हणजे प्राज्ञ. आणि स्थान हृदय दिले. आणि मात्रेमध्ये मकार ही त्यांनी मात्रा दिली आहे. अ उ म मधली मकार हे दिलेलं आहे. तर हे तिसरी पाकळी आहे. आणि तिसऱ्या पाकळीच्या इथे ध्यान सुरू झालं आणि त्यांना सुगंधाची अनुभूती येऊ लागली. तर अशा पद्धतीने इथे सांगत आहेत. आता पुढे एक अनुभव देत आहेत ते सर्पदंश. ह्या पाकळीच्या संदर्भात आता अनुभव एक एक सुरू झाले त्यांना यायला अजून खोल. सर्पदंश हा अनुभव आहे. ते सांगतात, एके दिवशी पहाटे रक्त श्वेत कृष्णेश्वरीत ध्यान स्थिर होताच मला एक गडद अंधारमय नगर दिसले. त्या नगरात मी चालत बराच दूरपर्यंत गेलो. जाता जाता एकाएकी त्या कृष्णज्योतीत दिसणारे दृश्य बदलले. मी एका घनदाट जंगलात आहे असे दिसू लागले. मी एका झाडाखाली बसलो होतो. इतक्यात एका काळ्या नागाने सरसरत येऊन मला कडकडून दंश केला. त्याचे विष साऱ्या शरीरभर पसरले आणि माझा अंतकाळ निकट आला. इतक्यात येवल्याला माझ्या स्नानाची आणि कधीकधी भोजनाचीही व्यवस्था करणारा माझा एक मित्र तिथे आला आणि त्याने माझ्यासाठी परशिवाची प्रार्थना केली. प्रार्थना करताच माझ्यातील विष उतरले आणि त्या विषपूर्ण संकटावस्थेतून माझी सुटका झाली. ही सर्व घटना एखाद्या नाटकातल्या दृश्याप्रमाणे घडली आणि तिची आठवण अजूनही ताजी आहे. त्यानंतर साधनेसंबंधी एक पुस्तक हाती आले. ते वाचल्यावर समजले की ध्यानात सर्पदंश होणे हे सिद्ध योग मार्गातील एक अभयचिन्ह आहे आणि दृष्टांत आहे.
साधकाची ध्यानमार्गात उत्तरोत्तर अधिक प्रगती होणार असल्याचे ते द्योतक आहे. आता ध्यान कधी श्वेत प्रकाशात तर कधी कृष्ण प्रकाशात होऊ लागले. कृष्ण प्रकाशात श्रीशैल्य आदी पर्वत, तिथल्या मोठ्या मोठ्या गुहा आणि त्या गुहांमध्ये वास करणाऱ्या ऋषीमुनींची स्थाने दृष्टीस पडत. कधी कधी गिरनार पर्वतावरील गुफांमध्ये चमकणारे अनेक प्रकारचे निरनिराळे प्रकाश दिसत. कुठेही दृष्टी पडली तरी रक्त, नील, पीत वर्ण मिश्रित एक सुंदर प्रकाशमय ज्योत दृष्टीस पडे. त्या दिव्य तेजाच्या प्रकाशात मला तेथील सर्व काही दिसत असे. सर्पदंश झाल्यानंतर 3-4 दिवसांनी मला नागलोक दिसला. चारी बाजूंना नागच नाग होते. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पुष्पकुंज बनवले होते. त्या नागांच्या अंगांतून निळा प्रकाश बाहेर पडत होता. तिथे एक अत्यंत तेजस्वी असा फार मोठा नाग मी पाहिला. अशा प्रकारची अनेक दृश्ये, अनेक नगरे चित्तात प्रकट होऊन त्यामुळे आनंद होई. ध्यान विसर्जन झाल्यावर मी शांत भावात राहत असे. दिवसेदिवस मनही शांत होऊ लागले. जागृतावस्थेतही ज्योती दिसू लागल्या. जेव्हा पूर्ण गुरुभाव माझ्यात प्रकट होईल तेव्हा जागृतावस्थेत व्यवहार करतानाही तिन्ही ज्योती समोर प्रगट होत. आता आनंदाचा पूर लोटू लागला. ध्यानातही रक्त श्वेत कृष्णेश्वरी आणि जागेपणीही. बगीचात कुठेही फिरू लागलो तरी त्याच ज्योती, जिथे पहावे तिथे त्या ज्योती चमकताना दिसत. ही काय स्थिती आहे याचे फार आश्चर्य वाटू लागले. काय जादू होती त्या नागराजाच्या दंशात. बहुतेक उन्नतीच्या मार्गावर माझी अधिक प्रगती व्हावी यासाठीच नागराजाने हा अनुग्रह केला असावा. तर आता इथे त्यांनी दिलेले आहे की सर्पदंश हे ध्यानात जाणवलं आणि तर सर्पदंश होणं ही एक आध्यात्मिक पातळीवरती पुढे आणखी प्रगती होणार ह्याचं हे द्योतक आहे. आणि त्यानंतर त्यांना पुढे नागलोक पण दिसला आणि तिथे विविध प्रकारचे नागच आणि खूप मोठा नाग हे दिसलेला आहे. आणि त्यात नागाच्या ह्याच्यातनं शरीरातून तेजस्वी निळ्या रंगाचं तेज बाहेर पडते हेही दिसलं. तर ह्या पद्धतीने त्यांना सर्व अनुभूती येत आहेत. आता हे वाचताना असं वाटेल हे असं कसं काय, तर याच्या पुष्टी अनेक ज्या महान विभूती आहेत त्या महान विभूतींच्या चरित्रामध्ये हे आहे. त्यांनाही ते नागलोक आणि प्रत्यक्ष भेट झालेले आहेत. आता इथे त्यांनी हेही दिलंय की ते ध्यान करत असताना श्रीशैल, आता जे श्रीशैलम आहे, त्यानंतर कर्दळीवन आणि इथं ते आहे हैदराबाद आणि त्या भागात पुढे, त्यानंतर गिरनार पर्वत, अशा वेगवेगळ्या ज्या गुफा आहेत तिथे जे ध्यानात बसलेले असंख्य जे विभूती आहेत ह्यांचं दर्शनही त्यांना झालेलं आहे. तर अशा पद्धतीने एका जागी बसून त्यांना सर्व दिसते. तर हे सर्व खूप प्रत्यक्ष अनुभूती ह्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि ह्या होतात. आणि अशाच अनुभूती आता परमहंस योगानंदांचं जर चरित्र वाचलं, श्री एम हे सुद्धा केरळच्या राज्यातले आहेत, त्यांचं पण आपण चरित्र वाचलं तर त्यामध्ये सुद्धा हे सर्व वर्णन आपल्याला मिळतं. श्री एम त्यांनी तर नागलोकाची जी मुख्य देवता आहे ती त्यांच्या गुरूंना भेटायला आलेली रात्री तेही त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्यामध्ये तर असं वर्णन आहे की ती एक सुंदर तेजस्वी असा राजकुमारासारखा तरुण तिथं त्यांना भेटायला आला आणि तो निघत असताना मग ते नागस्वरूप होऊन बाहेर पडलेलं आहे. तर असं वर्णन श्री एम यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर ह्या पद्धतीने हे सर्व सत्य वर्णनं आहेत आणि ह्या ज्या महान विभूती आहेत ह्या सर्वांचे हे अनुभव आहेत. आता पुढे ते म्हणतात की यानंतर माझे कान दुखू लागले. मला फार पीडा होत असे, पण ती थोड्याच वेळात नाहीशी होत असे. माझ्या डोळ्यांची बुबुळे फिरतच राहत. डोळ्यांच्या वरच्या पापण्यावर आणि खालीच राहत. पापण्यांची उघडझाप होत नसे.
2-2 तास ही अवस्था टिकून राही. डोळे वटारलेले दिसू लागले. ते बघून लोक म्हणत, बाबा क्रुद्ध दिसतात. मी डोळे वटारून प्रत्येकाकडे का पाही ते मलाच समजत नसे. मी शांत झालो की लोक माझ्याजवळ येऊन म्हणत, बाबा आपण रागावलेले दिसता. मी म्हणे, मी गरमही नाही आणि नरमही नाही. असो. असे होता होता एकीकडे साऱ्या शरीरात सुरू असलेले नाड्यांचे विचित्र कार्य, दुसरीकडे ध्यानातील अनंत अनुभव आणि साधनेचा आटोकाट प्रयत्न, अशा रीतीने माझी साधना चालू होती. आता ध्यानात मी चंद्रलोकावर जाऊ लागलो. चंद्रलोक सत्य आहे. त्या लोकीचे रहिवासी एकाच वयाचे दिसतात. तिथे एका उद्यानातील पुष्पवाटिकेतून असंख्य स्त्री पुरुष फिरताना दिसले. सगळे तरणे बांड, सारे निरोगी. मी मात्र एका बाजूला बसून ते उद्यान पाहत होतो. तिथे सूर्याचा ताप नव्हता. सौम्य मृदू प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. ते नगर पाहिल्यानंतर तिथे ऊन पाऊस दोन्हीही नसावेत असे मला वाटले. सारी घरे सोन्या चांदीची बनवलेली होती. तिथे कोणी म्हातारे कोतारे दिसलेच नाहीत. चंद्रलोकाचं वर्णन केलेलं आहे. चंद्रलोक कसा दिसला, तिथले पुरुष कसे तरुण होते, तिथली घरं, ह्या सर्वांचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांना ह्या ध्यानाच्या तिसऱ्या अवस्थेत, ही तिसरी जी अवस्था आहे कृष्णेश्वरी, ह्या अवस्थेत त्यांनी दिलं. आणि त्यांनी विशेष इथे दिलं की त्यांचं भ्रूमध्याच्या इथे ते ध्यान स्थिर होत होतं. म्हणजे आणि डोळ्यांच्या संदर्भात त्यांनी विशेष दिलं की डोळ्यांच्या हालचाली जास्त होणं, सुगंधाचा अनुभव. त्यानंतर डोळे ऊर्ध्व बाजूला जाऊन त्यांना मस्तकात असणाऱ्या तिथे असणारा सूर्य म्हणजेच आत्मतत्व, तिथे असणारं तोही त्याचंही दर्शन. आणि त्यानंतर तिथे असंख्य जसे चांदणं असतं त्या प्रकारे तिथे सुद्धा त्यांना त्या चांदण्यासारखे आपल्या मस्तकामध्ये दिसलेलं आहे दर्शन. आणि त्यानंतर तिथंच मग सर्पदंशाचा अनुभव पण आला आहे. नागलोक त्यांना दिसला आहे. आणि त्यानंतर आता चंद्रलोकाची पण अनुभूती त्यांनी सांगितलेली आहे. आणि हे करत असताना त्यांचे डोळे वरची पापणी वर, खालची पापणी मध्ये फक्त बुबुळं. तर अशा रीतीने त्यांचे डोळे कधी कधी 2-2 तास पण तसे व्हायचे. आता असंच जर दिसेल तर कोणालाही वाटेल हे रागावलेत का, तर हे लोकांना वाटायचं हे रागावत आहेत का. तर अशा पद्धतीने हे सर्व तिसऱ्या पाकळीमध्ये त्यांना आलेलं आहे. कृष्णेश्वरी ही ज्योत दिसल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आहेत. तर आता इथं आपण थांबूयात.